नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि ड पदभरतीबद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आपल्याला माहीत असेल 2023मध्ये जाहिरात आली होती. त्याच्यानंतर अशी मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. 2023मध्ये तुम्ही फॉर्म देखील भरलेले असतील, त्याच्या परीक्षाही दिलेली असतील, त्याच्याचबद्दलची अपडेट आलेली आहे. आता मग 2026मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क आणि ड ची तुम्ही वाट पाहत असाल, जाहिरात कधी येणार त्याची देखील अपडेट आपण बघणार आहोत की कधीपासून जाहिरात प्रसिद्ध होऊ शकतात. तर बघा 2023मध्ये गट क मध्ये जसं की पाहू शकता, दूरध्वनी चालक असेल, फार्मसी ऑफिसर असेल, स्टाफ नर्स असेल, सुतार असेल, ऑर्डन असेल, अशी विविध पदं जी होती त्याची जाहिरात आलेली होती. जवळपास याच्यामध्ये 6000 प्लस जागा होत्या गट क मध्ये. आणि गट ड ची देखील जाहिरात होती. गट ड मध्ये शिपाई असेल, त्यासोबत अपघात विभाग सेवक असेल, भरपूर सारे या ठिकाणी विद्यार्थी याला जॉईन देखील झालेले असतील. तर याच्यामध्ये जवळपास जर आपण बघितल्या, गट ड मध्ये 4000 पेक्षा जास्त जागा होत्या. अशी मिळून 10,000ची जाहिरात आलेली होती. परंतु आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती बघा, याच्यामध्ये भरपूर जण जॉईन देखील झालेले आहेत. आता मग नवीन 2026ची जाहिरात कधीपासून येऊ शकते त्याची माहिती आपण पाहणार आहोत. याबद्दलचं एक महत्त्वाचं परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभागाचं प्रसिद्ध झालेलं आहे. बघू शकता 7 जानेवारी 2026 हे परिपत्रक आहे. विषय काय आहे बघू शकता, निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत. म्हणजे आता 2023 जी पदभरती आहे त्याची प्रक्रिया अजून देखील चालू आहे. त्याच्यामधील वेटिंगमधले जे विद्यार्थी आहेत त्यांची या ठिकाणी निवड प्रक्रिया जी आहे त्याच्याबद्दलचं हे अपडेट देण्यात आलेलं आहे. मग तुमची 2026ची जाहिरात कधीपासून येऊ शकते त्याची देखील माहिती यामध्ये आपण बघणार आहोत. वरील विषयांकित प्रकरणी सोबत जोडलेले बघू शकता शासनाचे संदर्भ क्रमांक 3 व्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व ड संवर्गातील भरती प्रक्रिया अंतर्गत बघू शकता, अपात्र झालेले, राजीनामा दिलेले, रुजू न झालेले इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदं बघा, ती भरण्याकरिता निवड सूचीची विधिग्राह्यता जी आहे, म्हणजे जे वेटिंगमधील विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घेतलं जाणार आहे. 16/2/2026 पर्यंत त्या निवड सूचीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बघा 16/2/2026 पर्यंत अजून या ठिकाणी 2023च्या पदभरतीमध्ये जी रिक्त पदं झालेली आहेत ती वेटिंगमधून भरली जाणार आहेत. 2023मध्ये जी परीक्षा झालेली होती त्याची जी वेटिंग लिस्ट लागलेली होती त्याच्यामधून. तुम्ही जर वेटिंगमध्ये असाल कुठल्या पदासाठी तर तुम्हाला नक्की चेक करायचं आहे तुम्ही कुठल्या पदासाठी वेटिंगमध्ये आहात का, किंवा परीक्षा दिली होती का, किती मार्क्स पडले होते, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा आता याच्यामध्ये मग नवीन जाहिरात कधी येईल, तर नवीन जाहिरातीची जी प्रक्रिया असणार आहे ती तुम्हाला आता 16 फेब्रुवारी 2026 नंतर पाहायला भेटेल. म्हणजे याच्या अगोदर तर तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार नाही, कारण की इथपर्यंत जी रिक्त पदं असणार आहेत ती सर्व वेटिंगमधून, म्हणजे जेवढी पण रिक्त झालेली आहेत निवड सूचीमधून ह्या पदांमधून, ती 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत भरली जाणार आहेत. त्याच्यानंतर तुमची नवीन जाहिरातीची प्रक्रिया सुरू होऊ शकते. जशी नवीन जाहिरातीबद्दलची पुन्हा अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघू शकता हे महत्त्वाचं परिपत्रक जे आहे भरतीबद्दलचं प्रसिद्ध झालेलं आहे 7 जानेवारी 2026ला. अजून याबद्दल जसे अपडेट येतील तसे वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. जर तुम्हाला आरोग्य विभाग पदभरती किंवा सरळ सेवेची कुठलीही भरती असेल, तलाठी पदभरती असेल, रेल्वे भरती असेल, लिपिक पदभरती असेल, या सर्वांसाठी पुस्तक हवे असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ती म्हणजे TCS सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये TCS IBPSने घेतलेल्या 2023 पासूनच्या 2025 पर्यंतच्या सर्व परीक्षांमधील GS मध्ये जे घटक असतात त्याचं वर्गीकरण करून दिलेलं आहे. 2025-26 मधील ज्या पण परीक्षा झालेल्या आहेत किंवा ज्या आता 2026 मध्ये होतील त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे, जे की TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकतात. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे आणि ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येईल. त्याचसोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक हे गट क चं पद आहे. याच्यासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तांत्रिक डायरी स्वच्छता निरीक्षक हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. हे देखील त्या पदासाठी महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यासोबत वाहन चालक हे देखील पद भरलं जातं. वाहन चालक मग सरळ सेवेचं असेल किंवा कुठलंही वाहन चालक पद असेल
सरळ सेवेमधलं. त्यासाठी तुम्हाला सचिंद्र कुरुंद लिखित त्यांचं वाहनचालक पदभरतीचं पुस्तक उपयोगी पडेल. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची महाराष्ट्रातील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर संपूर्ण माहिती आपण महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी बघितलेला आहे. 2026ची जाहिरात कधीपासून प्रसिद्ध होऊ शकते, त्याचसोबत जी वेटिंगमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती होती. त्यांची जी वेटिंगची या ठिकाणी कालमर्यादा आहे ती वाढवून देण्यात आलेली आहे. जी रिक्त पदं आहेत, म्हणजे जी भरती प्रक्रिया 2023ची होती त्याच्यामधून कुणी जॉईन केलेलं नाही, कुणी राजीनामा दिलेला आहे, कोण अपात्र झालेलं आहे, त्याच्यामधून ही वेटिंगमधून आता पदं जी राहिलेली आहेत त्याच्यातली 2023च्या भरती प्रक्रियेतली ती भरली जाणार आहेत. तर नव्याने जी रिक्त पदं होणार आहेत त्याच्याबद्दलची जी नवीन जाहिरात येईल गट क व ड ची, ती तुम्हाला 16/2/2026 पासून पुढे पाहायला भेटेल. त्याच्याबद्दल जशी अपडेट येईल अजून ऑफिशियली तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. धन्यवाद.